नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत मोदक। तर गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरी येणार आहेत, गणपतीचे आगमन होणार आहे, तर त्यासाठी आपण हे मोदक बनवणार आहोत। तर यासाठी आपण एक ओलं खोबरं घेतलेलं आहे, असे बारीक काप करून घेतलेत त्याचे। तुम्ही डायरेक्ट खिसलत तरीही चालेल, पण खिसल्यानंतर त्यामध्ये जे मोठे कण राहतात किंवा खिसल्यानंतर बरंच तोंडाखाली येतं खोबरं, म्हणून आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। किंवा तुम्ही हे व्यवस्थित हे जे आपण खोबरं घेतलं होतं ओलं खोबरं, ते व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे जर मिक्सरमधून काढलं तर ते मोदक अगदी व्यवस्थित लागतात, खोबरं बिलकुल दाताखाली येत नाही आणि मऊसूत होतं सारण। असेल तर सुकं खोबरं पण तुम्ही घेऊ शकता, त्याचेही मोदक होतात। पण जर ओला नारळ असेल तर ते मोदक खूप छान लागतात, म्हणून आपण इथे नारळ घेतलेला आहे। तर इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये तूप घालून घ्यायचंय, 2 मोठे चमचे, आणि त्याच्यात जे आपण वाटण करून घेतलं होतं खोबऱ्याचं ते एकदम छान भाजून घ्यायचं। पण लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही खोबरं भाजत असाल किंवा नारळ भाजत असाल तेव्हा गॅस जो आहे तो मंद आचेवर ठेवायचा। अजिबात गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची नाहीये। लो टू मीडियम फ्लेम वरतीच हे खोबरं भाजून घ्यायचं, आणि जोपर्यंत या खोबऱ्यातून एक सुगंध येत नाही तोपर्यंत हे भाजत राहायचं। तर इथे हलकासा जो आपल्या नारळाचा रंग आहे तो बदललाय आणि याच्यातून एक छान वास येतोय। तर जेव्हा नारळाचा वास यायला लागेल तेव्हा समजायचं की नारळ जो आहे तो भाजून झालेला आहे। अगदीच पूर्णपणे भाजला जात नाही, कारण याच्यामध्ये आपण नंतर गुळ घालणार आहोत, आणि जेव्हा हे गुळासोबत एकजीव होतो नारळ व्यवस्थित तेव्हा आणखीन भाजला जातो आणि व्यवस्थित शिजला जातो। त्यामुळे पूर्णपणे एकदमच खरपूस भाजून घ्यायचा नाहीये। तर इथे अंदाजे 1-2 वाटी आपलं नारळ होता, तर त्यासाठी 1 वाटी गुळ घेतलात तर अगदी गोडीला व्यवस्थित होतं। पण जर तुम्हाला आणखीन गोड हवा असेल तर आणखीन गुळ घातलात तरीही चालेल, किंवा कमी गोड खात असाल तर कमी जरी घातलात तरीही चालेल। तर इथे आपण जो गुळ घेतलाय हा सेंद्रिय गुळ घेतलाय, त्यामुळे गोडीप्रमाणेच घालणार आहोत। आता व्यवस्थित हा गुळ जो आहे तो नारळामध्ये एकजीव करून घ्यायचा। नारळ गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळला की नारळ एकदम छान शिजला जातो गुळाच्या पाण्याने। तर इथे सारण जे आहे आपलं ते तयार होतच आलेलं आहे। जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा नारळाने जे आहे ते पिऊन घेतले आणि व्यवस्थित नारळ शिजायला लागलाय। तर या स्टेजला सारण व्यवस्थित घट्ट होईल, तेव्हा या स्टेजला आपण याच्यामध्ये आणखीन थोडासा रिचनेस येण्यासाठी, तो एक्स्ट्रा जो फ्लेवर आहे तो येण्यासाठी इथे 1 मोठा चमचा मिल्क पावडर घेतली आहे। आता त्याची जी आहे ती थोडीशी स्लरी करून घ्यायची, म्हणजे अगदीच पातळ नाही, पण पाणी घालून थोडं पाणी घालून त्याची एक स्लरी करून घ्यायची। फार घट्टही ठेवायचं नाही आणि खूपच पातळ नाही करायची, कारण खूप पातळ जर झालं तर ते नारळात शिजायला थोडं अवघड जातं। त्यामुळे थोडीशी जाडसर किंवा घट्टसर अशीच हे ठेवायची। तर इथे स्लरी आपली मिल्क पावडरची जी आहे ती तयार झाली आहे। तर आता ही आपण मोदकाच्या सारणात घालायची। ही स्टेप नक्कीच करून पाहाल, तर तुम्हाला जो डिफरन्स आहे चवीमध्ये तो लगेच जाणवेल। खूपच छान लागतात मोदक याने। तर सारण काळं दिसतंय कारण सेंद्रिय गुळ होता, त्यामुळे सारण काळं दिसतंय थोडं। आता हे सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर इथे सारण जे आहे ते आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर या पॉइंटला आपण याच्यामध्ये सारण जेव्हा शिजलंय तर आता याच्यामध्ये आपण खसखस घालणार आहोत, 1 चमचा, वेलची पूड, जायफळ आणि सुंठ हे आपण छोटा चमचा जो आहे एक ते व्यवस्थित बारीक करून घेतलंय। आता हे सगळं त्या सारणात घालायचं। हे व्यवस्थित सारणात घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं। हे सगळ्यात शेवटीच घालायचं, म्हणजे याचे चव किंवा वास जे आहे ते व्यवस्थित लागतं। आज ओल्या खोबऱ्याचे मोदक करणार आहोत किंवा सारण करणार आहोत,
तर आज थोडासा गुळ जो आहे तो जास्त झालाय, म्हणजे घरी गोड जास्त लागतं त्याच्यामुळे गुळ जास्तच घातलाय। हेच होतं ओल्या खोबऱ्यात किंवा ओल्या नारळात, जेव्हा गुळ जास्त घालतात तेव्हा तरीही सारण जे आहे ते एकदम मऊच बनतं। पण जर तुम्ही वाळलं नारळ घेतला किंवा वाळलं खोबरं घेतलं तर त्याच्यामध्ये जेव्हा गुळ घालतो तेव्हा ते एक घट्ट बनतं सारण। त्यामुळे शक्यतो ओल्याच नारळाचे सारण किंवा मोदक करायचे। तर इथे आपल्या मोदकाचं सारण जे आहे ते बनून तयार आहे। जेवढं चांगलं सारण बनेल तेवढेच चांगले मोदक बनतील, त्यामुळे सारण बनवताना एकदम काळजीपूर्वक आणि छानच सारण बनवावं लागतं। तर मोदक जे आहे आपण ते आता भरायला सुरुवात करणार आहोत। तर याच्यासाठी आपण कडकीचे हे जे पारी ज्या आहेत त्या करून घेतल्यात। तर ह्या ज्या पाऱ्या आहेत त्या आपण सारणाने भरून घ्यायच्यात। तर एका पारीमध्ये जेवढं बसेल तेवढंच सारण घ्यायचंय। खूप जास्त सारण जर झालं तर मोदक फुटू शकतात। आणि हे असे हळूहळू पदर धरत धरत कणकीचे मोदक जो आहे तो बनवून घ्यायचा। आणि हे सगळं एकत्र करून शेवटी व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे सगळे जे पण पदर एकत्र केलेत ते सुटू नयेत आणि मोदक फुटू नयेत म्हणून। तर हा आपला मोदक जो आहे तो तयार आहे। आधी ह्याला आता उकडून ठेवायचं। इथे आपले सगळे मोदक जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत। तर हे मोदक पात्रात आपण उकडायला ठेवणार आहोत। त्यासाठी मोदक पात्र जे आहे ते आधी तुपाने व्यवस्थित तूप त्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक चिटकू नयेत। आणि इथे पाणी उकळत ठेवलंय आपण, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता। एका पातेल्यात पाणी जे आहे ते आपलं उकळलेलं आहे। तर याच्यावरती आता हे मोदक ठेवायचे आणि झाकायचं। हे झाकून ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट मोदक जे आहेत ते व्यवस्थित उकडून द्यायचे। तर इथे सगळे आपले जे मोदक आहेत ते बनवून तयार आहेत। हे मोदक एकदम मऊ आणि रसरशीत होतात। तर या प्रकारे एकदा मोदक नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। मोदक करून पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की कळवा की मोदक कसे वाटले। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा, भरपुरात भरपूर शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।